नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित मराठी यामधील भाग 2 माहितीपत्रक या घटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. खरं तर या अगोदर आपण मुलाखत हा घटक पाहिला. मुलाखत कशी असावी, मुलाखत कोणी घ्यावी, त्याचबरोबर मुलाखत ही किती केंद्रातून जाते या गोष्टींचा आपण सारासार अभ्यास केलेला आहे. आज आपण माहितीपत्रक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग जे असेल ते स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये रोज नवनव्या संस्था, उद्योग हे उदयाला येत आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या सोबतीने नवनव्या योजना या जागतिक बाजारात सर्रास वावरत आहे. एखाद्या संस्थेची, योजनाची किंवा उत्पादनाची तपशीलवार माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोणत्या माध्यमातून होत असेल तर ते माहितीपत्रकाच्या माध्यमातून. जागतिकीकरण आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक हे दिवसेंदिवस जागरूक आणि चौकस होऊ लागला आहे. ग्राहकाला घर बसल्या लिखित स्वरूपात हे तपशील या माहितीपत्रकाच्या म्हणजेच पॉम्पलेटच्या माध्यमातून उत्पादक उपलब्ध करून देत असतो. हे माहितीपत्रक हे एका अर्थी उत्पादनाचं, त्या संस्थेचं, त्या उत्पादनाच्या बाबतीतलं असणारं प्रसिद्धीपत्रकच असतं. माहितीपत्रकास उत्पादक आणि ग्राहक यातील अप्रत्यक्ष दुवा असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. खरं तर आजच्या या स्पर्धेच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारं माहितीपत्रक तयार करणं हे व्यावसायिकांची गरज झालेली आहे आणि ती वेळेवर उपलब्ध होणं ही सुद्धा ग्राहकांसाठी एक आवश्यक बाब आहे. खरं तर या सगळ्या माहितीपत्रकातून ग्राहकांना योग्य अशी माहिती प्राप्त होते. मग ही माहितीपत्रकं इंग्रजीतून निर्माण होत असल्याचं आपल्याला कळतं. कधी कधी ज्या प्रांतवारानुसार किंवा ज्या लोकांना जी भाषा समजेल अशा माध्यमातून सुद्धा ही माहितीपत्रकं स्पष्ट होतात. खरं तर तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि भाषेचं प्रभुत्व असणाऱ्या युवक वर्गाला माहितीपत्रकाचे क्षेत्र चांगलं आहे ते क्षेत्र त्यांना खुणावत असतं. हे माहितीपत्रक तयार करणं या गोष्टीला सुद्धा आता व्यावसायिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. खरं तर आपण हे माहितीपत्रक म्हणतो. हे नेमकं माहितीपत्रक म्हणजे काय आहे तर वेगवेगळ्या सामाजिक, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक कंपन्या, त्याचबरोबर खाजगी कंपन्या असतील, वैयक्तिक पातळीवर चालणारे गृह उद्योग असतील, लघु उद्योग असतील, यांना आपल्या योजनांची, संस्थेची किंवा त्या उत्पादनाची माहिती ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायची असते. मग आपलं उत्पादन हे तळागाळातल्या लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत कसं पोहोचेल? आपल्या उत्पादनाची खात्री आपण सर्वसामान्य लोकांना कशी पटवून देऊ शकतो? आपल्या उत्पादनाबद्दल त्यांच्या मनात कशा प्रकारे आत्मविश्वास निर्माण करू शकतो? हे सगळं लिखित स्वरूपात त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जी माहिती पाठवली जाते त्या माहितीला माहितीपत्रक असं म्हटलं जातं. जसं की आपण टीव्हीवर एखादी जाहिरात पाहतो. ही जाहिरात ज्या उत्पादनाची आहे ते उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या जाहिरातीचे जे उत्पादक आहेत हे उत्पादक वर्ग त्या जाहिरातीचा योग्य प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडावा आणि आपलं उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विकलं जावं यासाठी त्या उत्पादनाची जाहिरात करतात. मग ही जाहिरात वर्तमानपत्राच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून, शिवाय टेलिव्हिजनच्या माध्यमातून केली जाते. उदाहरणार्थ, जर आता आपण पाहतो की आता दसरा दिवाळीचा सण आला, मोती साबणाची जाहिरात सर्वत्र केली जाते. मग या मोती साबणाची जाहिरात करत असताना तो उत्पादक
टीव्हीच्या माध्यमातून त्या उत्पादनाची जाहिरात करतो की कशा पद्धतीनं मोती साबण हा आपल्या चेहऱ्याला तजेलदार बनवेल, आपली पहाट प्रसन्न करेल आणि खऱ्या अर्थानं दिवाळी अनुभवता येईल. मग त्यामध्ये एखादा लहान मुलगा, त्याचे वडील, त्याचबरोबर एखादी चाळ, एखादा वयोवृद्ध माणूस, या सगळ्यांना योग्य अशी भूमिका तिथं वठवावी लागते, जेणेकरून त्या भूमिकेच्या माध्यमातून त्या मोती साबणाची जाहिरात योग्य होईल आणि त्या जाहिरातीचा परिणाम आपल्यावर होऊन आपण ते उत्पादन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खरेदी करू शकतो. म्हणजे साबण हा साबणच आहे. प्रत्येक साबणाचा फेस होणारे, प्रत्येक साबणाचा सुगंध येणारे, प्रत्येकामध्ये घटक सारखे असतील, परंतु उत्पादक आपल्या उत्पादनाची वेगळ्या पद्धतीने जाहिरात करतो की जेणेकरून आपलं उत्पादन हे इतर उत्पादनापेक्षा सरस ठरावं आणि आपल्या मालाचा उठाव व्हावा. मग त्यासाठी तो वेगवेगळे प्रसार माध्यम वापरतो. त्यातलंच एक प्रसार माध्यम म्हणजे माहितीपत्रक. वर्तमानपत्रामध्ये आपण बघतो, आता दसरा दिवाळी आल्या, शास्त्रीय दसरा दिवाळीच्या दरम्यान अनेक मोठमोठे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्सचे शोरूम आहेत. ते शोरूम्स आपल्याकडं या गाड्या अवेलेबल आहेत याची जाहिरात वर्तमानपत्राच्या माध्यमातून, पॉम्पलेटच्या माध्यमातून ते करतात आणि आपण त्या शोरूमकडं आकर्षित होतो. म्हणजे साहजिकच काय, तर आपले जे काही उत्पादन असेल त्या उत्पादनाचा परिचय या परिचयात्मक पत्राच्या माध्यमातून ग्राहकांना करून देणं म्हणजेच माहितीपत्रक. आता हे माहितीपत्रक जे आहे, या माहितीपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो, तर मित्रांनो, यामध्ये सुसंगतपणा असावा, इतर जाहिरातींपेक्षा किंवा इतर माहितीपत्रकांपेक्षा वेगळेपणा असावा, योग्यता असावी म्हणजेच अचूकता त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, लोकांना आपलं उत्पादन किती पट उपयुक्त आहे ते गरजेचं आहे, म्हणजेच उपयुक्ता हा गुण सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि माहितीपत्रकाचं वर्गीकरण करणं, जसं आपण बघतो की काही ठिकाणी आपल्याला पत्रकं पाहायला मिळतात, काही पत्रकं एकाच कलरमध्ये असतात, काही पत्रकं 2 कलर्समध्ये पाहायला मिळतात, काही 4 कलर्समध्ये मिळतात. जसं की आपण बघतो की लग्नपत्रिका एखाद्याची येते, काही लग्नपत्रिका ही साधी असते 2-3 रुपयेवाली, काही 5 रुपये 10 रुपये, काही 100-200 रुपयेवाली. प्रत्येकातला मायना हा सारखाच आहे, पण त्याची जी काही प्रसारण करण्याची पद्धत असेल किंवा त्याचे जे काही कलर्स असतील, आतले प्रिंटिंगचे कलर्स वेगळे, काही जण आता 3Dच्या पत्रिका बनवतात जेणेकरून लोकांना त्या पत्रिकेबद्दल आकर्षण वाटावं आणि ती पत्रिका जपून ठेवावी असा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा, त्यांना ती आवड निर्माण व्हावी. म्हणजेच काय की आपण आपल्या उत्पादनाची कशा पद्धतीनं जाहिरात करतो, त्याची उपयुक्तता किती आहे, कशा पद्धतीचं वर्गीकरण करतो, या सगळ्या गोष्टी त्या माहितीपत्रकाच्या अंतर्गत भागामध्ये येतात. आता उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था असेल तर एक शैक्षणिक संस्था काय करणार आहे, तर शिक्षणा क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहितीपत्रकं तयार करते. महाविद्यालयात असेल किंवा क्लासेस असेल किंवा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाबद्दल, जसे की आता आपल्या दाते प्रशालेचं क्रॉप सायन्स यावर्षी नवीन सुरू झाले, आता 11वी सायन्ससाठी क्रॉप विषय हा सुरू झाला, तर आपण त्या माध्यमातून क्रॉप सायन्सची आपण 4 कलर्समध्ये आपण जाहिरात तयार केली आणि ती जाहिरात आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक गावामध्ये आपण दिली की जेणेकरून त्या जाहिरातीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन विद्यार्थ्यांना क्रॉप सायन्सचं महत्त्व कळेल आणि विद्यार्थी त्या माध्यमातून प्रवेश घेतील. म्हणजे एक माहितीपत्रक आपण त्या विषयाचं लोकांपर्यंत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यानंतर आर्थिक नियोजन लागतं. म्हणजे समजा एखादं वित्त क्षेत्र असेल, बँका वगैरे असतील, तर त्यांची आर्थिक गुंतवणुकीचं व्यवहार करणारं एक माहितीपत्रक त्या संस्थांचं असतं. म्हणजे LIC असेल, पोस्ट ऑफिस असेल किंवा एखाद्या गावातल्या सहकारी पतपेढ्या असतील, बचत गट असतील, तर यासाठी आर्थिक नियोजनाची माहितीपत्रकं आपल्याजवळ उपलब्ध होतात.
त्यानंतर आता दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं आपण म्हणतो. मग घरातील सुखसोयीसाठी आवश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण दिवाळी दसऱ्याला खरेदी करतो. मग त्या आवश्यक वस्तू कोणत्या आहेत, आपल्याला कुठं चांगली वस्तू आपल्याला प्राप्त होईल, कुठं कमी किमतीमध्ये वस्तू प्राप्त होईल यासाठी आपण अनेक दुकानांना भेटी देतो, तिथली माहिती पत्रकं घेतो, म्हणजे तिथले पॉम्पलेट घेतो त्या वस्तू संदर्भातलं. रेडीमेड कपडे असतील, साड्या असतील, फर्निचर असेल किंवा घरगुती वापराची उपकरणं असतील, या सगळ्या गोष्टी आपण माहिती पत्रकाच्या माध्यमातून आत्मसात करत असतो. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम असेल, मग ज्ञान मनोरंजन यातील जी काही कला असेल, ही कला जोपासण्यासाठी, ते कलेचे कार्यक्रम सादर करण्यासाठी काही ठिकाणी माहितीपत्रकं उपलब्ध होतात आणि माहितीपत्रकं वाचली की आपल्याला कुठली कला आहे, कुठला कार्यक्रम कधी आहे याबद्दलची आपल्याला माहिती मिळते. म्हणजे नाटक, मनोरंजन, सिनेमा या बाबतीतली माहिती आपल्याला कळू शकते. त्यानंतर साहित्य आणि सामाजिक संस्था, म्हणजे समाज उपयोगी कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था असतील, शासकीय ग्रंथालय असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, तिथल्या अनेक सामाजिक अशा काही संस्था असतील किंवा जी काही शासकीय कार्यालय असतील, या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारची माहितीपत्रकं ही समाजासमोर आणली जातात आणि त्यातून जो त्या संस्थेचा, कार्यालयाचा, शाळेचा, बँकेचा जो उद्देश आहे तो उद्देश या माध्यमातून साध्य केला जातो. आता हे जे काही माहितीपत्रक असेल, हे माहितीपत्रकातून माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जातेच, परंतु ती माहिती लिहित असताना, ती माहितीपत्रकं तयार करत असताना अगदी त्यातला जो मुख्य हेतू असेल त्या हेतूनुसार त्या माहितीपत्रकाची आपल्याला मांडणी करावी लागते. म्हणजेच माहितीपत्रकात जो आवश्यक घटक आहे, जो महत्त्वपूर्ण घटक आहे, जो परिपूर्ण घटक आहे, अशाच घटकांना तिथं आपल्याला पहिल्यांदा प्राधान्य द्यावं लागतं. म्हणजेच त्या घटकांचा समावेश आपल्याला माहितीपत्रकात करावा लागतो. या माहितीपत्रकातली जी काही माहिती असेल ती माहिती थोडक्या मोजक्या शब्दामध्ये परंतु वस्तुनिष्ठ आणि वेधक असली पाहिजे, तरच ते माहितीपत्रक हे दर्जेदार ठरू शकतं. त्यासाठी चांगला दर्जेदार कागद, त्यानंतर मग कागदामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत, विविध रंग आहेत, छपाई, त्याचा फॉन्ट, अक्षराची जुळवणी, अक्षराची मांडणी, त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून त्याला वेगळी डिझाईन करणं, कौशल्यपूर्ण वापर करणं, त्यात वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्र त्याच्यामध्ये ॲड करणं, डिझाईन्स तयार करणं, आकृत्या तयार करणं, या सगळ्यांचा असा योग्य वापर करून आपल्याला जे काही माहितीपत्रक असेल ते माहितीपत्रक तयार करावं लागतं आणि ते तयार केलेलं माहितीपत्रक हे लोकांना आकर्षित करणारं असेल तरच आपलं माहितीपत्रक योग्य झालं असं आपण म्हणू शकतो. आता हे माहितीपत्रक असेल, या माहितीपत्रकाची रचना जी असेल ती रचना आपल्याला काही वेळेस योग्य पद्धतीने करावी लागते. एखाद्या संस्थेची जाहिरात आपल्याला करायची असेल किंवा एखादी माहितीपत्रक आपल्याला तयार करायचं असेल तर मग संस्थेचं नाव, संस्थेचा पत्ता, त्यांचा मोबाईल क्रमांक किंवा दूरध्वनी क्रमांक, ईमेल, संकेतस्थळ या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रथमतः लिहाव्या लागतात. त्यानंतर कुठली योजना राबवली संस्थेने, कुठली घटना आहे, त्याचं कारण काय, याचं शीर्षक आपल्याला द्यावं लागतं. थोडीफार माहिती म्हणजे प्रास्ताविक, मुख्य मजकूर, समारोप या पद्धतीनं आणि मग संपर्कासाठी त्या अधिकाऱ्याचं नाव किंवा भ्रमणध्वनी किंवा ईमेल या माध्यमातून आपण त्या माहितीपत्रकाची रचना करू शकतो. म्हणजेच काय तर माहितीपत्रकाच्या अखेरीस आपल्याला तिथं सगळी माहिती देणं गरजेचं आहे. आता हे माहितीपत्रक आपण म्हणतो, पण या माहितीपत्रकाचा आपल्या तरुण वर्गाला उपयोग काय? तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये जे माहितीपत्रक आहे या माहितीपत्रकामध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येते. करिअरच्या अनेक संधी या जाहिरातीच्या माध्यमातून, ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून किंवा या इन्फॉर्मेशन लेटरच्या माध्यमातून, माहितीपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. म्हणजे आपल्याला करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. पण सध्या काय आहे की प्रत्येक गोष्टीची जाहिरात झाली. आज आपण बघतो की बाळ जन्मल्यापासून ते बाळ वयोवृद्ध होऊन त्याचा देहांत होईपर्यंत प्रत्येक वेळेस जाहिरातीच्या माध्यमातून त्याला पुढे नेलं जातं. मग एखादं लहान मूल जन्मलं
किंवा एखाद्या घरात एखादं घर मोठं असेल, त्या घरातलं एखादं लहान मूल जन्मलं तर आमचं उगवतं नेतृत्व म्हणून बॅनर लावले जातात. त्यानंतर आमचे युवा नेते म्हणून बॅनर लावले जातात. त्यानंतर गेल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून बॅनर लावले जातात. म्हणजेच काय करता, प्रत्येक कार्याची, प्रत्येक पावलागणिक त्या व्यक्तीची या बॅनरच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिरात केली जाते. म्हणजे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली जाते. म्हणजे माहिती पत्रकाची गरज आज सर्व स्तरावर आवश्यक आहे. म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूपासून जगण्याच्या वस्तू, व्यवसायाच्या, या सगळ्यांमध्ये आपल्याला माहिती पत्रक हे खूप गरजेचं आहे. माहिती पत्रक गरजेचं जर असेल तर त्या माहिती पत्रक सुबक असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याकडं ग्राहकांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या आधारे माहितीपत्रक हे दर्जेदार करणं शक्य आहे, पण त्यासाठी संगणक तज्ज्ञ असावा लागतो. त्यानंतर वेब डिझायनर यांना सध्याच्या काळात खूप मागणी आहे. त्यामुळे आपण जे डेकोरेट करणं म्हणतो ते सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. मराठी संगणक लेखन करणाऱ्या आणि मुद्रणामध्ये होणारे जे काही बदल असतील, ते तंत्रज्ञान असेल, ते आत्मसात करणाऱ्या आजच्या या सगळ्या तरुण वर्गांना या माहिती पत्रकाच्या माध्यमातून किंवा जाहिरातीच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे बऱ्याचदा माहिती पत्रक हे इंग्रजी तयार केलं जातं, अनेक वेळा मराठीही केलं जातं. सध्या काळात मराठी भाषेला अग्रगण्य स्थान असल्यामुळं त्या माध्यमातून सुद्धा हे माहितीपत्रकं तयार केली जातात. म्हणजे माहितीपत्रक म्हणजे नेमकं काय, हा टॉपिक थोडासा तुमच्या लक्षात आला असेल. आता या माहितीपत्रकाचं प्रास्ताविक जे असेल ते प्रास्ताविक आज आता आपण पाहणार आहोत. बघा पुस्तकामध्ये, आजच्या स्पर्धेच्या युगात जागतिकीकरणामुळे आणि व्यापारीकरणामुळे ग्राहक अधिक चौकस आणि चिकित्सक झालाय. कोणताही व्यवहार करताना आता लोकांना संबंधित व्यवहाराबद्दलची सखोल माहिती हवी असते. बारीक सारीक तपशील त्यांना हवा असतो. हा तपशील घर बसल्या लिखित स्वरूपात मिळाला तर लोकांना ते हवंच असतं. लोकांची मानसिकता आता व्यावसायिकांनी, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्यांनी, तसंच उत्पादक आणि विक्रेत्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं ओळखलेले आहे. या मानसिकतेचं समाधान करण्यासाठी जे काही निर्णय मार्ग उत्पादक व्यावसायिक हाताळतात, त्यातलाच एक प्रभावी मार्ग म्हणजे माहितीपत्रक होय. म्हणजे माहितीपत्रक हे काय आहे तर लोकांना, सर्वसामान्य जनतेला आपलं उत्पादन हे कसं खात्रीशीर आहे, आपलं उत्पादन तुम्हाला कशा पद्धतीनं उपयोगी पडू शकतं याची एक जाहिरात केली जाते. आणि ती जाहिरात जर लिखित स्वरूपात असेल तर त्याला माहितीपत्रक असं म्हटलं जातं. जे आपण 11वीला जाहिरात हा घटक पाहिलाय, परंतु येथे माहितीपत्रक म्हणजे थोडक्यात जे काय पॉम्पलेट असेल त्या पॉम्पलेटच्या माध्यमातून हे माहितीपत्रक दिलं जातं. जसं की बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की हुरडा पार्टी. मग हुरडा पार्टी सर्वसामान्यतः काय झालं की प्रत्येक ठिकाणी शेती राहिली नाही. जे पूर्वी बागायतदार होते आता गुंटा मंत्री झालेत, त्यामुळे शेती म्हणावी अशी राहिलेली नाहीये. आणि शेती नसल्यामुळं जो काय हुरड्याचा आनंद आहे तो आनंद सर्वसामान्य लोकांना किंवा उच्चवर्णीय लोकांना घेता येत नाही, हुरडा खायला मिळत नाही. मग अशासाठी अनेक शेतकरी लोक हुरडा पार्टीचं नियोजन करतात आणि मग त्यासाठी योग्य फीट ठेवून आपल्या शेतातलं शेततळं असेल किंवा बाजूने वाहणारी एखादी नदी असेल, ओढा असेल, तिथं आपलं ज्वारीचं वगैरे पीक असेल, तिथंच एखादा छान तंबू वगैरे टाकून तिथं हुरडा पार्टीचं आयोजन केलं जातं. आणि तशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून लावली जाते आणि त्यांना आपल्या शेतात बोलवून त्यांना शेत दाखवलं जातं, त्यांना आपल्याकडचं उत्पादन विकत दिलं जातं, त्यांना हुरडा जो असतो तो हुरडा तयार करून त्यांना खायला दिला जातो आणि मग त्या माध्यमातून 4 पैसे या शेतकऱ्याला तिथं मिळतात. आता हुरडा, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात, हुरडा म्हणजे काय तुम्हाला नव्याने सांगायला नको, पण हुरडा पार्टीचं असं नियोजन केलं जातं. आता यामध्ये बघितलं आपण की तगरे वस्ती बारशे असं म्हटलेलं आहे. मग आमच्याकडे हुरडा आहे असं त्यांचं, मग हुरड्याची वैशिष्ट्य काय तर गरमागरम गोड ताजा हुरडा अगदी तुमच्या समोर भाजून मिळेल, म्हणजे भरपूर आस्वाद घ्या. मग त्या हुरड्याबरोबर तुम्हाला काय मिळेल
तर मडक्यातलं दही, ताजं मसाला ताक, लसणीची झणझणीत चटणी, खोबरं, गूळ, म्हणजे हे सगळं त्याला तिथं तुम्हाला योग्य असं महाराष्ट्रीयन पद्धतीचं ग्रामीण पद्धतीचं छान असं चवदार जेवण मिळेल. आणि अजून तुम्हाला प्रवास बैलगाडीतून करता येईल, घोड्यावरनं तुम्हाला पोहता येईल, तिथं तळं असेल तिथं तुम्हाला नावेत बसून फिरता येईल, सायकल फेरी मारता येईल. मग त्यासाठी तुम्हाला फी ठेवलेली आहे. मग लहान मुलांसाठी 200 रुपये, मोठी माणसं असेल त्याला 500 रुपये, 10पेक्षा वयानं लहान असेल त्यांना विशेष सवलत. मग एक वेळेस आमच्या शेताला अवश्य भेट द्या. मग साहजिक कशी काय केली त्यांनी तर वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहिरात केली. मग ज्या शहरातल्या मुलांना हुरडा म्हणजे काय हे माहीत नाही, ज्या शहरी रोज धगधगीचं जीवन जगणारी लोक असतील त्यांना हुरडा पार्टी एन्जॉय करायची असेल तर ग्रामीण भागात आपलं शेत नसतं, मग कुठं एन्जॉय करायची, 2 पैसे गेले तर चालतील पण तो आनंद मिळावा. मग अशा जाहिरातीच्या माध्यमातून त्या लोकांच्या मनावर भुरळ पडते आणि अशी शहरी भागातली लोक खास गाड्या करून ग्रामीण भागामध्ये येऊन अशा हुरडा पार्टीला भेट देतात, पाहिजे तेवढे पैसे देतात आणि मनसोक्त आनंद मिळवतात. म्हणजे साहजिकच गरीब शेतकरी सुद्धा अशा माध्यमातून जाहिरात करू शकतो आणि आपल्याला हवं ते उत्पादन आपल्या पदरात पाडू शकतो. म्हणजे माहिती पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला अनेक व्यवसाय उभे करता येऊ शकतात. आता हे जे काही माहिती पत्रक असेल त्या माहिती पत्रकाचं स्वरूप जे आहे ते स्वरूप कशा पद्धतीचं असू शकतं बघा. माहिती पत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारं परिचयात्मक पत्र होय. माहिती पत्र हे एक प्रकारे उत्पादन, सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनाकडे आणि संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावं यासाठीची ती खिडकीच आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचं जाहीर आव्हान असतं. माहिती पत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नातं निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्याची आणि नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी असते. माहिती पत्रकामुळं ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकांकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहिती पत्रक कमी वेळात कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या पोहोचवता येतं. माहिती पत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचं कार्य करतं. माहिती पत्रक वाचता क्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागं झालं की समजावं की माहिती पत्रकाचा हेतू साध्य झालाय. आता बघा की माहिती पत्रकाचं स्वरूप कसं असावं. माहिती पत्रक म्हणजे नेमकं काय तर एखाद्या उत्पादनाचा सर्वसामान्य लोकांना परिचय करून देणारं पत्रक म्हणजेच माहिती पत्रक. त्यालाच आपण परिचयात्मक पत्रक असं म्हणतो. आता दसरा दिवाळी निमित्त अनेक रेडीमेड कापड दुकानामध्ये अनेक कपड्यांचे शोपीस लावलेले असतात. अनेक स्टॅच्यू तिथे उभं करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून ग्राहकांना आकर्षित केलं जातं. एकाच लाईनला 10-15 कपड्याची दुकानं असतात, परंतु आपण फक्त ठराविक एखाद्या दुकानात जातो आणि तिथनं आपण कापड किंवा तो ड्रेस जो असेल तो विकत घेतो. कारण प्रत्येक दुकानदार पॉम्पलेटच्या माध्यमातून, माहिती पत्रकाच्या माध्यमातून, एखादी रिक्षा गावामध्ये पुकाराला लावून त्याच्या माध्यमातून आपल्या दुकानाची जाहिरात करतो, आपल्या उत्पादनाची जाहिरात करतो आणि इतरांपेक्षा आपलं उत्पादन कसं चांगलं आहे हे ग्राहकांना पटवून देतो. म्हणजे समजा 2 शर्ट घेतले तर त्याच्यावर अजून 2 शर्ट्स फ्री मिळतील. त्यानंतर 2 शर्ट्स घेतले की 2 पॅन्ट्स फ्री मिळतील. म्हणजे साहजिकच सेल लावला जातो. पाहिजे तेवढा डिस्काउंट तिथं दिला जातो. 10% असेल, 20% असेल, निम्म्या दरात तुम्हाला तिथं उत्पादन जे असेल ते उत्पादन आपल्याला दिलं जातं. मग आपण त्याच्यावरचा डिस्काउंट पाहतो, कुठल्या पद्धतीचा सेल आहे, कुठल्या ठिकाणी कमी किंमत आहे, आकर्षक माल आहे, हे सगळ्या गोष्टी आपण जाणतो आणि नंतरच त्या दुकानामध्ये आपण जातो. म्हणजेच काय की प्रत्येक दुकानात कपडे हे कपडेच आहेत, पण प्रत्येक दुकानदार आपल्या उत्पादनाची एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी करतो, वेगळ्या पद्धतीनं जाहिरात करतो
आणि म्हणून ग्राहक त्या दुकानाकडे आकर्षित होतो. म्हणजे आणि हे सगळं तो माहिती पत्रकाच्या माध्यमातून करतो. म्हणजे कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घर बसल्या आपल्याला कसं पोहोचता येईल. टीव्हीवर आपण जाहिरात दाखवली, रेडिओवर आपण ऐकवली, तर सर्वच लोकांकडे रेडिओ आहेत किंवा टीव्ही आहेत असंही नाही, किंवा प्रत्येक जण वर्तमानपत्र वाचतो असंही नाही. तर मग कमी ह्याच्यामध्ये आपण लोकांपर्यंत, सर्वसामान्य लोकांपर्यंत, झोपडपट्टीपर्यंत आपण कसं पोहोचू. तर एखाद्या रिक्षाच्या माध्यमातून आपल्या दुकानची जाहिरात केली जाते, उत्पादनाची जाहिरात केली जाते. त्या रिक्षाच्या माध्यमातून जे काही परिपत्रक असतात ते परिपत्रक घरोघरी नेऊन वाटली जातात की सर्वसामान्य घरापर्यंत ते जातात आणि त्यामुळं त्या लोकांना आपलं उत्पादन मिळतं आणि उत्पादनाची सर्व जी काही माहिती असेल ती माहिती यशस्वीरित्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. म्हणजे कमी खर्चात ग्राहकांपर्यंत या माहिती पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला जाता येतं. आता आपलं उत्पादन जर चांगलं आहेच तर मग माहिती पत्रकाची गरज काय. तर गरज आहे. जरी उत्पादन चांगलं असलं परंतु काही लोकांना ते माहीत नसेल तर आपल्या उत्पादनाचा मनावासा उठाव होत नाही. तर मग उत्पादन तुमचं किती जरी चांगलं असेल तरी सुद्धा त्या उत्पादनाची जाहिरात करणं, त्या उत्पादनाचा सर्वसामान्य लोकांना परिचय करून देणं ही सर्वात मोठी जबाबदारी त्या उत्पादकाची आहे. तर मग त्या उत्पादकाला आपल्या उत्पादनाची जाहिरात ही कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून करावीच लागते. भले ते रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, वर्तमानपत्र असेल किंवा माहिती पत्रक असेल, त्यांना ती जाहिरात करणं हे क्रमप्राप्तच आहे. म्हणून माहिती पत्रकाची गरज ही सर्वत्र आहे. अगदी फळफळावर आणि भाजीपाला विक्रेत्यापासून ते थेट लक्षावधी रुपयांच्या आलिशान कार विक्रेत्यांपर्यंत सर्वांनाच या माहिती पत्रकाची आवश्यकता भासत असते. दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, साड्या, खेळणी, किराणा माल, त्याचबरोबर दिवाळी अंक, पुस्तके, स्टेशनरी, हॉटेल्स, डायनिंग हॉल, मंगल कार्यालय, फर्निचर, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, घरगुती वापराची उपकरणे, त्याचबरोबर वाहने, कारखाने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, इलेक्ट्रिकल्स उपकरणे, औषधे, दूध, दुग्ध, खाद्यपदार्थ इत्यादींची माहिती पत्रके ही आपल्याला पाहावयास मिळतात. नाट्यगृह असेल, सिनेमागृह, सहकारी संस्था, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था, सामाजिक आणि साहित्यिक संस्था, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्था, कंपन्या, हॉस्पिटल्स, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, पतपेढा, बचत गट इत्यादी ठिकाणी आपल्याला या माहिती पत्रकाची आवश्यकता असते. कला, संगीत, छोटे मोठे अभ्यासक्रम, शेती अवजारे, बांधकाम, साहित्य, प्रवासी कंपन्या, रोपवाटिका यासारखीच इतरही अनेक कार्यक्षेत्र आहेत. जिथे जिथे लोकमत आकर्षित करण्याची गरज असते तिथं तिथं आपल्याला ही माहिती पत्रकं आवश्यक ठरतात. आपलं वेगळेपण, आपलं वैशिष्ट्य, आपल्याकडून ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील तिथं आपल्याला या माहिती पत्रकाची हमखास गरज भासते. हे बघा, माहिती पत्रकं जी असतील तुम्ही जर या मुद्द्यांमध्ये पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती पत्रकाची खूप गरज आहे. पण दिवाळीचा फराळ असेल, अनेक लोक दिवाळीचा फराळ जो असेल तो घरी बनवत नाहीत, काही जण विकत आणतात, काही जण एखाद्या आचार्याकडनं करून घेतात. मग तो आचार्य कुठला चांगला त्याचीही जाहिरात केली जाते. कधी आपण माहिती पत्रकाच्या माध्यमातून अनेक आचार्य जाहिरात करतात, कधी आपण आपल्या मुखाच्या माध्यमातून बाबा हा आचार्य चांगला आहे, तो आचार्य चांगला आहे या माध्यमातून आपण जाहिरात करतो. म्हणजेच काय करतो की त्या आचार्याचा आपण परिचय देतो. त्यांनी केलेला माल हा कसा चांगल्या पद्धतीचा होतो, किंवा कापड दुकान असतील, कुठल्या दुकानात चांगल्या साड्या मिळतात, कुठं चांगली खेळणी आहेत, चांगला किराणा माल स्वस्त चांगला टिकाऊ कुठं आहे, त्या पुस्तकं कुठं चांगले मिळतात, एखादं लग्नासाठी कार्यालय कुठलं चांगलं आहे, चांगलं फर्निचर कुठलं आहे, चांगलं विद्युत उपकरणं कुठली आहेत, तर घरामध्ये जे काय लागणारं साहित्य असेल, वाहन कुठलं चांगलं आहे, हे सगळं जे आपल्याला मिळतं, जे आपल्याला ऐकायला मिळतं, हे सगळं माहिती पत्रकाच्या माध्यमातून मिळतं. आणि
एकमेकांच्या मुखाच्या माध्यमातून आपण ते ऐकतो, टी व्हीवर आपण जाहिरात पाहतो. म्हणजे एखाद्या उत्पादनाची सारासार माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या दृक श्राव्य आणि दृकश्राव्य माध्यमातून होतं. त्यातलं एक माध्यम हे दृक माध्यम म्हणजेच माहितीपत्रक आहे. या माहितीपत्रकातून मग सहकारी संस्था, पर्यटन संस्था, LIC, पोस्ट, बँका, बचत गट असेल, क्रीडा संस्था असतील, त्यानंतर शैक्षणिक आर्थिक LIC सारख्या संस्था असतील, पोस्ट ऑफिस असेल, टेलिव्हिजन्स असतील, या सगळ्यांची गरज माहितीपत्रकासाठी खूप गरजेची आहे. त्यामुळे माहितीपत्रक हे सध्याच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी एक आशास्थान बनलेलं आहे. कला, संगीत, छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा अनेक प्रकारची शेती अवजार असतील, प्रवास कंपन्या, रोपवाटिका, हे अनेक क्षेत्र आहेत. पण जिथं जिथं आपण सर्वसामान्य लोकांना आकर्षित करू शकू, जिथं जिथं आपण सर्वसामान्य लोकांना आपल्याकडे वळवू शकू, अशा ठिकाणी माहितीपत्रक आवश्यक आहेच. म्हणजे आपलं वेगळेपण, आपलं वैशिष्ट्य, आपल्याकडून होणारा ग्राहकांना होणारा फायदा, या सगळ्या गोष्टी आपण माहितीपत्रकात जर अधोरेखित केल्या आणि ते माहितीपत्रक जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच हा सर्वसामान्य ग्राहक आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या उत्पादनाला योग्य असा भाव मिळेल किंवा आपलं उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं ठरू शकेल. यासाठी उत्पादकाला आपल्या उत्पादनाची मुद्देसूद योग्य पद्धतीनं रचना करून ते उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असते. आणि हे पोहोचवण्याचं काम या परिचय पत्रकाच्या माध्यमातून म्हणजेच माहितीपत्रकाच्या माध्यमातून होत असतं. आता मित्रांनो, हे माहितीपत्रक जे असते, या माहितीपत्रकाच्या रचनेची जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये कोणती, याचा आपल्याला त्या वैशिष्ट्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. खरं तर माहितीपत्रकाच्या या रचनेच्या वैशिष्ट्यामध्ये माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मांडणी म्हणजेच लेआउटपणा, भाषाशैली या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला माहितीपत्रकाच्या रचनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते. मित्रांनो, खरं तर माहितीपत्रक जे आहे हे माहितीपत्रक आकर्षक पद्धतीनं तयार करणं आणि ते सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणं ही आजच्या काळातील या व्यावसायिक लोकांची खूप मोठी गरज बनलेली आहे. आणि या माहितीपत्रकाच्याच आधारावर जे आपलं उत्पादन आहे ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचलं जातं. माहितीपत्रक जे आहे, या माहितीपत्रकाला तयार करत असताना त्यातली जी व्यावसायिक मूल्य आहे, ती मूल्य, ते क्षेत्र, त्या जाहिराती ही आपण योग्य पद्धतीनं पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे. काही वेळेस हे जे माहितीपत्रक आहे, हे माहितीपत्रक विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता आपल्याला आलं पाहिजे. या माहितीपत्रकालाच, ज्याला आपण परिचयात्मक पत्र असं म्हणतो, ते पत्र योग्य पद्धतीनं आपण तयार केलं पाहिजे. अनेक नवनवीन योजना, नवनवीन उत्पादनं आहेत, मोठमोठ्या संस्था, या सगळ्यांसाठी माहितीपत्र ही एक देणगी लाभलेली आहे की ज्या माहितीपत्रकाच्या माध्यमातून प्रत्येक उत्पादन हा आपला ग्राहक आपल्याकडं कशा पद्धतीने आकर्षित होईल या दृष्टिकोनातून माहितीपत्रकाची निर्मिती करत असतो. हे माहितीपत्रक हाताळणं हे सुद्धा एक प्रभावी मार्ग आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्र, असं समाजातलं कोणतंही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये माहितीपत्रकाची गरज लागत नाही. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात माहितीपत्रक हे आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून हे माहितीपत्रक लोकांपर्यंत पोहोचवलं जातं.
ग्राहकांना या माहितीपत्रकाच्या माध्यमातून उत्पादकाचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी माहीत होतात आणि उत्पादक आपलं प्रोडक्ट म्हणजे आपलं उत्पादन हे कशा पद्धतीचं आहे, इतर उत्पादनापेक्षा आपलं प्रोडक्ट कसं खास आहे, चांगलं आहे, हे या माहितीपत्रकाच्याच म्हणजे जाहिरातीच्याच माध्यमातून तो पटवून देऊ शकतो. आणि ग्राहकांनासुद्धा घर बसल्या या माहितीपत्रकाच्या माध्यमातून या उत्पादकाचं जे उत्पादन आहे ते उत्पादन कसं योग्य आहे त्या सर्व गोष्टी त्याला कळतात. त्या महत्त्वाच्या गोष्टींखाली तो अधोरेखित करतो आणि खऱ्या अर्थानं ते उत्पादन स्वतःच्या पत्रात पाडून घेतो. मित्रांनो, खरं तर माहितीपत्र तयार करणं, लेआउट त्याची तयार करणं, माहितीपत्रकातला जो मायना आहे तो तयार करणं, ह्या सगळ्या कलेच्या गोष्टी आहेत. आणि या सर्व कला ही माहितीपत्रकाची जी कला आहे ती सुद्धा आपल्याला आत्मसात करता आली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या आता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माहितीपत्र हा जो आपला घटक आहे तो घटक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता या माहितीपत्रकाचा दुसरा जो भाग आहे त्या भागामध्ये याची जी माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये आहेत यामध्ये मगाशी आपण जी पाहिली ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत की माहितीपत्रकाची भाषाशैली कशी असावी, त्याची डिझाईन, आकर्षक मांडणी, लेआउट, त्यातला एक वेगळेपणा, त्याचबरोबर माहितीपत्रक का उपयुक्त आहे, ग्राहकांपर्यंत माहितीपत्रक का पोचलं पाहिजे, त्यालाच आपण प्राधान्य का द्यावं, ही जी 5 वैशिष्ट्ये आहेत ती 5 वैशिष्ट्ये मित्रांनो आपल्याला या माहितीपत्रकाची पाहावयाची आहेत. ती 5 वैशिष्ट्ये म्हणजेच माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये ही आपण पुढील तासाला बघूयात. माहितीपत्रक याचा हा भाग 1 या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की ज्यामध्ये आपण प्रास्ताविक, माहितीपत्रकाचं स्वरूप आणि माहितीपत्रकाची गरज हे 3 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. पुढील तासाला आपण माहितीपत्रकाच्या रचनेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबतोय. राहिलेला जो भाग असेल तो भाग आपण पुढील तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.